भाजप आणि ठाकरे गटात राडा। चुकीच्या पद्धतीने हॉटेलमध्ये भाजप संघटना करत असल्याचा आरोप। ताज लँड्स हॉटेल बाहेर ठाकरे गटाची जोरदार घोषणाबाजी। बिहार निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर येतोय। काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे। भाजपचं बळ वाढलेले आणि त्याचबरोबर एनडीएनं 200च्याही वर जागांवर आघाडी मिळवलेली आहे आणि याच बाबत आता भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम काय बोलतायत थेट जाऊया। कुणाचे तरी सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। ही मुंबईची जनता तुम्हाला सांगते, मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। आणि तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस। मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराचा जागीर नाही। मुंबई महानगरपालिका ही या शहरामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या मुंबईकरांना सोयी सुविधा करणारी संघटना आहे, संस्था आहे। ही तुमच्या घरची जागीर नाही। गणेशोत्सवाला काय जातात, भाऊबीजेला काय जातात, मला तर हे बघायचं आहे की पुढच्या वर्षी भाऊबीजेला जातील आणि पुढच्या वर्षी दीपोत्सवाला एकत्र येतील की नाही येतील। अरे आम्हाला काय करायचंय? गेली 20 वर्ष तुम्ही एकमेकांचं तोंड नाही बघितलं आणि आता गळा भेट करताय। करा, खुशाल करा, परंतु ही मुंबईची महानगरपालिका तुमच्या कुटुंबामध्ये काय घडतंय हे बघण्यासाठी नाही। ही मुंबईची महानगरपालिका मुंबईकरांना सोयी सुविधा देण्यासाठी आहे। गेल्या 25 वर्षामध्ये ज्यांनी मुंबई शहराचा कोपरा विकून खाल्ला, लुटला आणि मुंबईकरांना खिशावरती ज्यांनी डल्ला मारला, डाकू आहेत हे डाकू, मुंबईचे डाकू। आणि या मुंबईच्या डाकूंना घरी बसवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये ही मुंबईची जनता केल्याशिवाय राहणार नाही। मराठी माणसाच्या गप्पा करता या मुंबई आणि मराठी माणसासाठी गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही केलेलं एक काम दाखवा, ही माझी तुम्हाला चॅलेंज आहे। दोन्ही भावांना माझी चॅलेंज आहे की तुम्ही केलेलं मुंबई आणि मराठी माणसासाठी एक काम दाखवा। मी कामांचा पाडा वाचून दाखवतो। देवा भाऊंनी केलेल्या कामांचा पाडा मी वाचून दाखवतो। तुम्ही केलेलं एक काम दाखवा, माझी चॅलेंज आहे तुम्हाला। किंवा माझी तुम्हाला चॅलेंज आहे की तुमच्या नातवाला बालमोहन विद्या मंदिरमध्ये मराठी शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन दाखवा। असेल हिम्मत तर घेऊन दाखवा। मराठीच्या गप्पा करतात, तुमची पोरं फ्रेंच शिकतात, जर्मन शिकतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता। तुमची पोरं बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकतात आणि तुम्ही आम्हाला सांगता मराठी शाळेमध्ये मुलांना शिकवा। तुमची पोरं कुठल्या शाळेत शिकतात? आणि असे हे दुटप्पी, ढोंगी, भ्रष्टाचारी या डाकूंना मुंबईकर घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या तमाम कार्यकर्त्यांकडे संपूर्ण मुंबई शहर मोठ्या आशा आणि आकांक्षाने बघत आहे की महायुतीचा भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकणारच। महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणारच, जो नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चालेल। मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती करेल आणि त्याचबरोबर हे मुंबई शहर सुरक्षित राहिलं पाहिजे, मुंबईकरांच्या सुरक्षिततेची सुद्धा हमी देईल असा महापौर हा येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचा महापौर, महायुतीचा महापौर हा येणाऱ्या काळामध्ये विराजमान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी आजच्या या विजयाच्या निमित्तानं कि बिहार विधानसभा के निकाल ये ट्रेलर है, मुंबई महानगरपालिका का पिक्चर अभी बाकी है। आणि तमाम बिहारच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मुंबई भारतीय जनता पार्टी तर्फे मी अत्यंत मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। तुमच्या सर्वांचे सुद्धा अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या लढाईसाठी आपण सर्व सज्ज व्हा अशा प्रकारचा संदेश तुम्हाला मी देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। बिहार निवडणुकीचा निकाल हा ट्रेलर आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा पिक्चर अभी बाकी आहे अशी घोषणाच अमित साटम यांनी दिलेली आणि एकूणच मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये
भाजपनं ज्या पद्धतीनं उत्तर भारतीयांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचं हे झलक दिसून येते आहे। भाजपकडून आता जल्लोष साजरा केला जातोय ठिकठिकाणी आणि त्याचबरोबर बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या बहुमतानंतर आता ठिकठिकाणी हा असा जल्लोष साजरा केला जातो आहे। मुंबईमध्ये सुद्धा महानगरपालिका निवडणुकीमध्ये उत्तर भारतीयांची मतं मिळवण्याच्या दृष्टीनं बिहारमधला हा विजय भाजपसाठी महत्त्वाचा मानला जातो। एक महत्त्वाची बातमी येते, काँग्रेस बिहारमधून नामशेष होण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहे। काँग्रेसची केवळ एका जागेवर आघाडी आहे। चित्र स्पष्ट होण्यास अगदी काही तास उरलेले आहेत आणि अशात 19 जागांवरून काँग्रेस घसरत चक्क एका जागेवर आहे। काँग्रेस बिहारमधून नामशेष होण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहे। गेल्या वेळेस 19 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला आता एकच जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या 2 जागांवर आघाडीवर आहे, मात्र राघोपूरमधून तेजस्वी यादव हे 9000 मतांनी पिछाडीवर आहेत राजदचे। दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांच्या या निवडणूक निकालांबाबतच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूया। इस जीत का कारण एकमात्र है, वो है मोदी जी और नीतीश जी में बिहार की जनता का विश्वास। ये जीत है विश्वास की, मोदी नीतीश से आस की, जो बुझी है उस विशेष प्यास की। ये जीत है बिहारियों के अरदास की। मोदी जी 2014 में प्रधानमंत्री बनने के बाद कहा भी कि जब तक पूर्वांचल राज्यों का विकास नहीं होगा तब तक भारत का संपूर्ण विकास नहीं होगा। And we have to look at whether such things are reasonable. At the same time, we can't stop governments from doing their job until the election is, the moral code of conduct comes into force. So it's not easy to find a simple solution. But anyway, let's analyze the results in detail. I think that ultimately those who were directly involved in the campaign, I unfortunately wasn't there and I wasn't invited to campaign in Bihar, so I can't tell you much myself from personal experience. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विदूषकांनी ब्रेक घेतला होता, मग आता तो ब्रेक त्यांनी मोडलाय का? मला असं वाटलं होतं की त्यांनी आपली बॅटन ही शिवतीर्थाला हँडओव्हर केलेली आहे, परंतु आता मला वाटते परत ते कुठेतरी फ्रेममध्ये येताना दिसतायत आणि त्यामुळे रोज अशा प्रकारची काहीतरी वायफळ बडबड ते करत असतात आणि त्यांची ही बडबड त्यांनाच लखला बसो, त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। नाही, मुख्यमंत्री हा एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्र बसून हा निर्णय करतील की मुख्यमंत्री कोण होईल। मुख्यमंत्री हा एनडीएचा होईल, त्यामुळे एनडीएला कौल हा बिहारच्या जनतेने दिलेला आहे आणि जे निवडून आलेले आमदार आहेत 203, ते 203 आमदार एकत्रित बसून आपला नेता जो असेल तो निवडतील। नाही, बिहारच्या यशामुळे आम्हाला नक्कीच आनंद हा झालेला आहे, परंतु मुंबई भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास हा नेहमीच चांगला होता, आताही चांगला आहे आणि मुंबईकरांनी महायुतीला येणाऱ्या काळामध्ये 150 पेक्षा जास्त जागा देण्याचा निर्णय हा ऑलरेडी केलेला आहे आणि गेल्या 25 वर्षामध्ये ज्यांनी मुंबई लुटली, विकून खाल्ली, अशा लोकांना घरी बसवण्याचं काम हे मुंबईकर जनता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये करणार आहे। डाकू नाही, डाकू म्हणजे कोण असतो? जो दुसऱ्यांच्या खिशावरती डल्ला मारतो, दुसऱ्याकडे असलेली संपत्ती जी असते ती लुटून नेतो, चोऱ्या करतो। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी त्यांनी केली, त्याला डाकू नाही म्हणणार, नाही तर अजून काय म्हणणार? त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारणारे, मुंबईकरांची संपत्ती चोरणारे, मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते डाकू आहेत। त्याला आम्ही असं उत्तर दिलेलं आहे की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही, ही मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे, त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था, ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही आणि त्यामुळे कुठल्या परिवाराचा सेवक नाही, मुंबईचा जो सेवक असेल तोच या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येईल। काँग्रेसला अवघ्या 3 जागा मिळालेल्या आहेत,
243 पैकी हे काय दाखवतं? नाही, काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आहेत हे राहुल गांधींचं नेतृत्व किती महान आहे याचं प्रत्यय देणारा हा आकडा आहे. परंतु राहुल गांधी काँग्रेसला तर डुबावतायत, परंतु राहुल गांधींच्या बरोबर जे जे गेले हे सगळेच त्यांच्याबरोबर डुबत आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये त्याचा अनुभव तुम्हाला मिळतोय आणि या महाराष्ट्रात सुद्धा अनुभव मिळतोय. उद्धव ठाकरेजी 2014 ते 2019 सत्तेत होते, राहुल गांधींबरोबर गेले, तेही डुबले, पक्षही गेला, बाणही गेला, खान राहिला. आणि त्यामुळे राहुल गांधींच्या नादी जो लागला तो संपला. अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे बिहार निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदुस्तान का पप्पू कौन तो राहुल गांधी हे उघडपणे स्पष्ट झालेलं आहे. बिहार निवडणुका झालेल्या आहेत, आता मुंबई निवडणुकीकडे समजा लक्ष लागलेलं आहे, पण दोन भाऊ मात्र एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. कसं बघताय? नाही, कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्त्वाचं नाहीये. गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहराचा विकास कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला, अटल सेतू कोणी केला, CCTV कॅमेरा कोणी लावले, किंवा BDD चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी दिलं हे महत्त्वाचं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला हे महत्त्वाचं आहे. कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्त्वाचं नाहीये. सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, क्या चोरी के एलिगेशंस हो रहे थे? सबसे पहले बिहार विधानसभा के जो रिजल्ट आए हैं उसमें बिहार की जनता ने ये स्पष्ट इस प्रकार से किया है कि हम विकास के साथ में हैं, हम मोदी जी के साथ में हैं और बिहार को विकास, उन्नति और प्रगति के रास्ते पर जो लेकर जाएंगे उसके हम साथ में खड़े होंगे. और एक प्रकार से विपक्ष का जो एक फेक नैरेटिव था कि अगर हम जीतते हैं तो लोकशाही होती है और अगर हम हारते हैं तो वोट चोरी होती है, इस नैरेटिव को भी झूठा ठहराने का काम. महत्त्वाची बातमी येते आहे. तेजस्वी यादव यांना अखेर आघाडी मिळालेली आहे. 19व्या फेरी अखेर तेजस्वी यादव हे 1186 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत. 12 फेऱ्यांच्या पिछाडीनंतर अखेर तेजस्वी यादव हे आघाडीवर आलेले आहेत. काहीसा दिलासा राजदल आणि विशेषतः तेजस्वी यादव यांना म्हणता येईल. राघोपूरमध्ये तेजस्वी यादव यांना अखेर 19व्या फेरी अखेर आघाडी मिळालेली आहे. तब्बल 12 फेऱ्या ते पिछाडीवर होते, मात्र आता हळूहळू त्यांना आघाडी मिळते आहे. 1186 मतांनी ते आता आघाडीवर आहेत. बिहार निवडणुकीच्या निकालाचे अपडेट्स आपण पाहतो आहोत. JDUचा 4 जागांवर अखेर विजय निश्चित झालेला आहे. कल्याणपूरमधून JDUचे माहेश्वरी हजारी विजयी झाले आहेत. अलाउलीमधून JDUचे रामचंद्र सादा विजयी झाले आहेत. बेलागंजमधून JDUच्या मनोरमा देवी विजयी झालेल्या आहेत. JDUच्या 4 जागांवर विजय निश्चित झालेला आहे. JDU सध्या 84 जागांवर आघाडीवर आहे. त्यातील 4 जागांवर आता JDUचे उमेदवार विजयी झालेले आहेत. अलाउलीमधून JDUचे रामचंद्र सादा, बेलागंजमधून JDUच्या मनोरमा देवी विजयी झालेले आहेत. JDUने देखील मोठा पल्ला गाठलेला आहे NDAच्या बरोबर आणि भाजपला 95 तर JDUला 84 जागा आहेत आणि यात आता JDUचे 4 उमेदवार महत्त्वाचे विजयी झालेले आहेत. बेलागंजमधून JDUच्या मनोरमा देवी विजयी झालेले आहेत. कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री हा खरा सवाल आहे. भाजपकडे 96, काँग्रेसकडे केवळ 2, JDUकडे 84, लोजप अर्थात चिराग पासवान यांच्या लोजपकडे 19, प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला मात्र एकही जागा मिळालेली नाही आहे. RJDकडे 24 जागा आहेत तर इतर आहेत 18. NDAकडे 208 जागांवर आघाडी आहे. महाआघाडीकडे केवळ 28 तर इतर 19. या 28 मध्ये महाआघाडीकडच्या 28 मध्ये 24 जागा या RJDच्या आहेत तर काँग्रेसच्या केवळ 2 जागा आहेत आणि उर्वरित इतर पक्षांच्या जागा आहेत. मात्र NDAकडे 208 जागांवर आघाडी आहे. बिहारमध्ये एकूणच काँग्रेस अक्षरशः बुडाली असंच म्हणावं लागेल, कारण काँग्रेसचा स्ट्राईक रेट बिहारमध्ये हा तब्बल 70% घसरलेला आहे. बिहारमध्ये काँग्रेसनं मोठा प्रचार केला होता, मतचोरीचा मुद्दा आणला होता, बेरोजगारीचा मुद्दा आणला होता, मात्र काँग्रेसचा कोणताच मुद्दा चालला नाही असं म्हणावं लागेल. बिहारमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट 70% घसरलेला आहे. काँग्रेसकडे आता सध्या केवळ 2 जागांवर आघाडी आहे. गेल्या वेळेस 19 जागा होत्या काँग्रेसकडे आणि त्यावरून